तो गाइज वेलकम बैक टू अनदर न्यू व्लॉग, वेलकम बैक टू अनदर न्यू व्हिडिओ। तो आज का दिन स्पेशल हे, आता आजच्या दिवसात स्पेशल काय आहे हे मी तुम्हाला सांगतो। आज आहे माझ्या वडिलांचा वाढदिवस। तर आजच्या दिवशी मी असं ठरवलंय की बाहेरून केक न आणता आज घरीच केक बनवा। तसं पण मला काय खायचं नाहीये केक, सो तरी पण घरच्यांसाठी केक करण्याचं मी ट्राय करतो। रील बघितली होती एका चीज केकची, सो चीज केक बनतोय का नाही बनते, काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात हे सगळं आपण मागू, काय काय लागते काय काय नाही लागत हे सगळं बघू, आणि कसा होतोय चीज केक हे आपण बघूच। तर बाय बाय, भेटू आपण चीज केक करताना, बाय बाय। तर मित्रांनो फायनली मी सिलेक्ट करून ठेवलेले काय काय मागवायचे ते। तर मी घेतले ब्रिटानियाचा न्यूट्री चॉईस जो डायजेस्टिव्ह बिस्किट असते ते, अमूल बटर घेतलंय, अमूल फ्रेश क्रीम, पनीर घेतलंय, आणि कॅडबरीची ते चोको बेस हे नसतात का केक ते घेतलेले, आणि बोर्नविलची कॅडबरी। येस, तर या सगळ्या गोष्टी ब्लिंकिटवरून आपण ते ऑर्डर करू, कारण आता या सगळ्या गोष्टी घ्यायला जाण्यासाठी एवढा वेळ नाही आहे, थोडेफार कामं देखील आहेत। सो येस, या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, आल्यानंतर तुम्हाला दाखवतो। ओके, बाय बाय। तर ब्लिंकिटवरून सामान आलेले, पण त्या अगोदर जे महत्त्वाचं काम आहे ते करू, दाखवतो तुम्हाला। तर डाएटचं खाद्य काकडी आणि मका शिजवून घेतलेलं आहे। वेळेला खाल्लं पाहिजे, कारण जी भूक असती ती मोडायची नसती, आणि उपाशी राहून तर डाएट करायचंच नसतं। त्यामुळं भरपूर खायचं आहे, काय खायचं आहे हे आपण मला विचारू शकता। सो बघू, आता खातो आणि जायचं आपल्याला केक बनवायला। बाय बाय। तर आपण ब्लिंकिटवरून काय काय घेतले बघू। हे कॅडबरीचं चोको लेयर्ड केक्स आहेत, त्यानंतर हे जे आपण बघतोय अमूल बटर, त्यानंतर न्यूट्रिला चॉईसचे डायजेस्टिव्ह हाय फायबरवाले बिस्किट 2 आहेत, त्यानंतर अमूल क्रीम, त्यानंतर पनीर 200 ग्रॅम आहे, आणि ही डार्क चॉकलेटवाली कॅडबरी। सो आणि अजून एक त्यात ॲड आहे, घरी एक कॅडबरी होती, बघू कुठं जर यूज झाला तर आपण त्याचं हे करू। सो एवढं असं सामान आहे, तर बघू कसं काय होतं चीज केक। बाय बाय। पहिल्यांदा जे आहे ते या बिस्किटांचा सुरा करून घेऊ ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस। जर हे असलं काही नसेल तर तुम्ही हाताने वगैरे पण करू शकता। आता हे आपल्या घरामध्ये होतं त्याच्यामुळे मी वापरलं, नाही तर हातानेच मी देखील हे केलं असतं। तर तुम्ही माणसाला हेच बिस्किट घ्यावे का, जर कोण करत असेल तर। पण ह्या बिस्किटाचं कसं आहे, जरा चव भारी आहे। लोटस बिस्कॉप जे हे आहे बिस्किट, त्याच्यासारखी थोडीशी त्याच्यासारखी चव लागते, आणि त्याच्यामध्ये आपण टाकणारे बटर, त्याच्यामुळं खूप छान लागतं। बघू, हे पहिले करून घेतो, मग तुम्हाला भेटतो। सो चुरा करून झालेला आहे बिस्किटांचा, त्याच्यामध्ये आता बटर टाकायचं आहे। तर घेऊ बटर टाकून, आपण बटर मेल्ट करायचं आहे, त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये बटर केल्यानंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचं। तर बटर आणि हे बिस्किटचं मिक्स झालेलं आहे,
तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ आणि त्याला जरा प्लॅस्टिकचं कडणी हे करून ते बाकीचे जे हे टाकायचे ते आपण करून घेऊ. पहिले तर हे 2 तास फ्रीजमध्ये ठेवायला लागतं आणि त्यानंतर बघू कसं काय होतं. अवघड होतंय खूप, पण पप्पांसाठी काय पण करू आपण. तर हे बेस झालेलं आहे. आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवू आपण 2 तास. आता स्टेप 2 ही फ्रेश क्रीम घ्यायची, पनीर घ्यायचं आहे आणि ते दाखवतो पुढं काय करायचं आहे. त्याचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे 2 आपण टाकणार आहे आणि ग्राइंड करणार. हे 2 ही क्रीम पहिली थोडीशी राहिली होती ती वापरणार आहे आणि त्यात थोडीशी साखर, बस एवढंच. ग्राइंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. सगळी नाही संपवायची कारण आपल्याला ह्याच्या पुढच्या प्रोसेसला पण ही क्रीम लागणार आहे, त्याच्यामुळे बघून घ्यायचे. ही अशी अर्ध्यापर्यंत तर संपवलेली आहे, पुढच्या प्रोसेसला क्रीम थोडीशी लागणार. अशा प्रकारे ही क्रीम होती ती आपल्याला ह्याच्यावर टाकायची. आता ते पण 2-3 तास ठेवायला लागतं कारण की ते लिक्विड फॉर्ममधलं सॉलिड फॉर्ममध्ये असतोपर्यंत ते ठेवायला लागतं. अवघड आहे केक बनवणं, म्हणजे सोपं आहे पण वडिलांसाठी म्हणल्यावर काय आहे का नाही, सुट्टी नाही, करायचं. तू काय बघतोय, लाजलं. सो बघू आता 2 स्टेप तर झालेले, शेवटची 1 स्टेप राहिलेली आहे. सो बघू कसं काय होतंय, काय होतंय, पप्पांना आवडतंय नाही आवडत, ठीक आहे बघू. बाय बाय. तर ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि आता वेळ झाली वर्कआउटला जाण्याची आणि थोडंसं आता पितो आणि बाकीचं सगळं तर भरून ठेवलेलं आहे. बॅग घ्यायची आणि थेट निघायचं वर्कआउटला. सो वेळ झालेली 5 वाजता वर्कआउट चालू होतं. आता हे पाणी पिऊन फ्री पिऊन थेट जातो वर्कआउट सेंटरला. बाय बाय. तर फायनली वर्कआउट झालेलं आहे. सो आता घरी जाऊन बघू आपल्या केकचं काय झालेलं आहे काय नाही. सो बघू आता काय. बाय बाय. तर मित्रांनो वेळ झालेली आहे आता बघायची की कसं झालंय काय झालंय. सो बघूया आपण काय झालंय नक्की विषय. खवाट पॅक झालेली आहे बघू शकता. सो आता ह्याच्यावर कॅडबरीचा लेअर येणार आहे, दाखवतोच. असं पाणी गरम करून घ्यायचे कारण हे कॅडबरी कडक आहे ना. सो त्याला पातळ करण्यासाठी आपल्याला हे गरम पाण्यात असं टाकून ठेवायला लागते. 10 मिनटं खूप झाले पातळ करण्यासाठी. तपतपीत होईल तोपर्यंत ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये आपण जी क्रीम ठेवली होती मागाशी, जी ह्याच्यामध्ये पण टाकली होती, ती क्रीम आणि हे मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर परत ह्याच्यावर तो लेअर टाकायचा. तर हे असं लपतपीत होईपर्यंत ठेवायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जी मागाशी क्रीम ठेवली होती ती आणि हे मिक्स करायचं आणि ह्याच्यावरचा तिसरा लेअर बनवून घ्यायचा. सो हे बनवून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तर ती क्रीम आणि चॉकलेट असं मिक्स केल्यानंतर असं मिश्रण तयार होतं. त्यात आपण ह्यातला एक केक आहे ना जरा चुरडा करून टाकू, म्हणजे जरा ते ब्राउनी ब्रशसारखा फील येईल, जो असतो ब्राउनी केक. सो त्यासारखा फील येते का बघू, म्हणजे मी पण पहिल्यांदा ट्राय करतो. सो बघू कसं काय होतं. तर मित्रांनो जरा लफडा झाला, जरा लवकरच ते काढून घेतलं फ्रीजमधून, त्याच्यामुळे ते जरा खालचा जो बेस आहे तो जरा ढिल्ला झाला आणि वर चॉकलेट टाकलं ते सगळेच एकमेकांना चिटकले. पण तरी दिसायला तरी चांगला दिसतोय, टेस्टला तर 1 नंबरच असणार आहे. बघू आता फ्रीजमध्ये ठेवून. आता वाजलेत 7, वडील येतात 9 साडेनऊ पर्यंत. तोपर्यंत जर झालं तर ठीक, नाहीतर आपले कष्ट गेले वाया. सो बघू कसं काय होते. बघा दिसायला तर एकदम खतरनाक दिसते. हे बघा चॉकलेटचं सामान आणि हे. तर बघू काय होते काय नाही.